भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरलाय। अनेक दिवस मैदानापासून दूर राहिल्यावर सुद्धा कमबॅकच्या सामन्यात त्यानं कमालीचा फिटनेस दाखवला। मालदीव विरुद्धच्या लढतीमध्ये सुनील छेत्रीनं एक गोल डागल्याचं पाहायला मिळालं। लोकप्रिय फ्रँचायझी संघानं रोहित शर्माच्या संघातील एंट्रीचा एक खास व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओमध्ये हिटमॅन स्टायलिश अंदाजात संघाच्या ताफ्यात जॉईन झाल्याचं पाहायला मिळतंय। बहुतांश खेळाडूंनी ताफ्यात एंट्री करत कसून सराव केलाय। आता हिटमॅन सुद्धा संघाच्या ताफ्यात सामील झालाय। युजवेंद्र चहल, धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचा तपशील समोर आलाय। युजवेंद्र चहलनं धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये पोटगी देण्यास तयारी दर्शवली आहे। चहलला वर्माला 4.75 कोटी रुपये कायमस्वरूपी पोटगी देण्याचं मान्य केलं होतं। त्यापैकी 2.37 कोटी रुपये कोरिओग्राफरला यापूर्वीच देण्यात आले। खेळाडूंच्या विदेशी दौऱ्यांसाठी कुटुंबाबाबतच्या नियमावरील चर्चांना बीसीसीआयनं पूर्णविराम दिला। विराट कोहलीनं आयपीएल 2025 पूर्वी या नियमाबाबत मोठं वक्तव्य केलेलं। या वक्तव्यानंतर आता बीसीसीआयचे सचिन देवजीत सेकिया यांनी उत्तर देऊन नियमात बदल होणार नाही असं सांगितलं। विराट कोहलीबरोबर विश्वचषक जिंकणारा फलंदाज तन्मय श्रीवास्तव आता आयपीएल 2025 मध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहे। आयपीएल 2025चा सीझन येत्या 3 दिवसात सुरू होईल। सर्वच चाहते आयपीएल मधील या 10 संघांचं घमासान युद्ध पाहण्यासाठी उत्सुक आहेत। आयपीएल दरम्यान तंबाखू, मद्य, क्रिप्टोकरन्सी जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। बीसीसीआय या संदर्भात मोठा निर्णय घेईल। 22 मार्चला कोलकातामध्ये होणाऱ्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे।